नवरीचा मेकअप करून नेहाने पटापट तिचं मेकअपचं सामान गोळा केलं आणि घरी जाण्यासाठी बाहेर आली। पण हे काय, दारात तर नवऱ्याकडची मंडळी उभी होती, त्यामुळे दारात खूपच गर्दी होती। नेहाला त्यातून बाहेर जाण्यासाठी वाट मिळत नव्हती। तिने बाहेर जाण्यासाठी खूप प्रयत्न केला, पण रस्ता मिळाला नाही। इकडे वरातीत सगळी नाचत होती आणि नेहाच्या मनात अनेक प्रश्नांनी थैमान घातले होते। अरे देवा, माझ्या मुलीची खुशीची तब्येत खराब आहे आणि अशा वेळेस मी तिची आई असून पण इथे अडकली आहे। आज जर घरी जायला जरा उशीर झाला तर सासूबाई मला घरात घुसून पण देणार नाहीत। त्यांनी तर आज मला ऑर्डर घेऊ नकोस म्हणून सांगितले पण होते, कारण खुशीची तब्येत ठीक नाही। त्या म्हणाल्या होत्या की आज तुझ्या मुलीची तब्येत ठीक नाही, तू आज जाऊ नकोस। पण बिचारी नेहा करणार तरी काय, कारण तिने 2 महिने अगोदरच नवरीला तयार करण्याचा ॲडव्हान्स घेतला होता, त्यामुळे तिथे जाणे तिची मजबुरी होती। ऐनवेळी ती नकार देऊ शकत नव्हती, कारण हा दिवस नवरीसाठी आणि तिच्या घरातल्या लोकांसाठी खूप मोठा दिवस होता। माधव नवरा आहे, पण सारखा चिडलेला असतो। तो तर फक्त एक संधी शोधत असतो की मी कुठली चूक करते आणि त्याला सापडते। थोड्या वेळानंतर गर्दी जरा कमी झाली तशी नेहा पटकन तिच्या स्कूटीजवळ आली। त्यावर तिने सामान ठेवले आणि घरी निघाली। लग्नाचा सीझन असल्यामुळे रस्त्यावर पण खूप गर्दी होती। कशी तरी गल्लीबोळातून वाट काढत नेहा घरी पोहोचली। घाबरलेली नेहा घरात घुसत होती, तेवढ्यात मोठ्या आवाजात सासूने तिचे स्वागत केले। ती म्हणाली, कुणाला विचारून घरात घुसत आहेस? निघून जा इथून आत्ताच्या आत्ता। सांगितलं होतं तुला, पण ऐकायचं नाही। फक्त स्वतःच्या मनाचे करायचे असते ना तुला। आता भोग तुझ्या कर्माची फळं। मी नको म्हणाले असताना पण घरातून बाहेर गेलीस, आता तुला या घरात जागा नाही। सासूचा राग आणि त्यांचा लाल झालेला चेहरा बघून नेहा रडायला लागली। ती हात जोडून सासूला म्हणाली, चूक झाली सासूबाई, मला क्षमा करा। परत अशी चूक होणार नाही, परत घरी यायला उशीर होणार नाही। तिची सासू म्हणाली, परत अशी चूक करायला तू या घरात तरी असायला हवीस ना। निघून जा माझ्या घरातून, तुझं तोंड पण बघायचं नाही मला। रागात डोळे मोठे करून सासू तिला बोलत होती। तेवढ्यात लहान खुशीच्या रडण्याचा खोलीतून आवाज आला। नेहा रडत असलेल्या तिच्या मुलीकडे जायला लागली, तशी सासू मध्ये येऊन आडवी उभी राहिली आणि म्हणाली, कुठे निघाली आहेस तिच्याजवळ? तुला तिची एवढीच काळजी असती तर वेळेवर घरी आली असतीस। खबरदार तिच्या आजूबाजूला जरी दिसलीस तर। नेहा म्हणाली, पण सासूबाई, खुशीची तब्येत बरी नाही, तिला माझी गरज आहे। नेहाचं बोलणं ऐकून सासू म्हणाली, आ हा हा हा, मोठी आली काळजी करणारी। तिला तुझी गरज आहे हे माहीत असून पण मेकअप करायला गेलीस, लग्नात मजा मस्ती करायला, निघ इथून। असं म्हणत सासूने नेहाचा हात पकडला आणि ओढत तिला दाराजवळ घेऊन गेली। नेहा जरा मोठ्या आवाजात म्हणाली, सासूबाई, हे काय करत आहात तुम्ही? तोपर्यंत माधव पण घरी परत आला होता। तिथले वातावरण बघून तो जोरात नेहावर ओरडला आणि म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईशी असं बोलायची? सून आहेस, सुनेसारखी राहा, सासू बनण्याचा प्रयत्न करू नकोस। आपल्या मुलाचा माधवचा आवाज ऐकून तर सासूबाईंना अजूनच चेव चढला होता। मग काय, डोळ्यात खोटं खोटं पाणी आणून सासूबाई परत सुरू झाल्या, बघितलेस का माधव, ही आहे आजकालच्या जमान्यातील आत्मनिर्भर सून। आत्ता घरी येत आहे। अरे, हिच्या मुलीची तब्येत बरी नाही आणि मी म्हातारी तिला सांभाळत आहे, आणि एवढं करून पण तुझ्या बायकोला माझी जरा पण दया येत नाही। नेहा म्हणाली, पण सासूबाई, माझं जरा ऐकून तरी घ्या। नेहा एवढं म्हणाली होती की माधव पुढे आला आणि जोरात धक्का देऊन नेहाला खाली पाडली। बाहेरचा आवाज ऐकून खुशी बाहेर आली, तर सासूबाई तिला उचलून परत खोलीत घेऊन गेल्या। त्यानंतर माधवने नेहाला खूप मारले। ओढत फरफटत केस ओढत तिला दारातून बाहेर घेऊन गेला आणि म्हणाला, निघून जा आमच्या घरातून। तुझा या घरावर आणि इथल्या माणसावर काहीही अधिकार नाही, आणि राहिली गोष्ट खुशीची, तर ती माझी मुलगी आहे, तुझं तिच्याशी काहीही देणं घेणं नाही। नेहाला त्या अवस्थेत बाहेर सोडून माधव घरात गेला आणि आतून दार बंद करून घेतले। नेहा रडत राहिली, पण त्या दोघांना तिच्यावर दया आली नाही। तिला घरात पण घेतले नाही। शेवटी थकून नेहा तिथेच खाली बसली। तिला काहीच कळत नव्हतं की काय करावे, कुठे जावे। आजूबाजूचे लोक पण तमाशा बघून थोड्या वेळात आपापल्या घरी निघून गेले।
4 वर्षापूर्वी नेहाचे लग्न माधव सोबत झाले होते. माधव आणि त्याची आई खूप लालची स्वभावाचे होते. त्यांनी बघितले की नेहा एकुलती एक आहे. नेहाच्या माहेरी तिची आई एकटीच असते आणि ती पण सारखी आजारी असते. प्रॉपर्टीच्या नावावर हे खूप मोठे घर आहे. हे सगळं बघून त्या लोकांनी स्वतः नेहाचे स्थळ मागितले. खूप गोडगोड बोलून त्यांनी नेहाच्या आईला त्यांच्या जाळ्यात अडकवले. त्यामुळे नेहाचे लग्न माधवशी करायला तिची आई तयार झाली. त्या दोघांना असं वाटलं होतं की नेहाची आई जास्त दिवस जगू शकत नाही, ती लवकरच मरून जाईल आणि त्यानंतर ही सगळी प्रॉपर्टी नेहाच्या नावावर होईल. मग काय, यांची सगळी बोटं तुपात असतील. नेहाची आई नेहाच्या लग्नानंतर 2 वर्ष जगली. तोपर्यंत खुशीचा जन्म झाला होता. तोपर्यंत सगळं काही व्यवस्थित चालू होतं. जशी तिची आई तिला सोडून देवाघरी गेली तसे नेहाचे जगच पलटले. सगळंच बदलून गेलं. तिची सासू आणि नवरा त्यांच्या खऱ्या रूपात आले होते. त्या दोघांना माहीत होतं की आता आपण काही जरी केलं तरी नेहा हे घर सोडून कुठेही जाणार नाही. त्यामुळे रोज तिच्यावर अत्याचार करत होते, तिला त्रास देत होते. आतापर्यंत फक्त टोमणे मारत होते. पण मागच्या 4-5 महिन्यांपासून माधव नेहाच्या मागे तिच्या आईची प्रॉपर्टी विकण्यासाठी लागला होता. पण नेहा त्यासाठी तयार होत नव्हती. ती म्हणाली, ही माझ्या आईची शेवटची भेट निशाणी आहे. ती तिची प्रॉपर्टी विकत नाही. हे बघून माधवने तिला त्रास द्यायला सुरुवात केली. तिला एक पैशासाठी तरसवत असायचा. आता तर हे रोजचेच झाले होते की माधव तिच्यावर हात उचलत असायचा. एवढं असून पण नेहा हे नातं तोडत नव्हती. बहुतेक तिला या समाजात एकटीला राहायची भीती वाटत होती. लोक काय विचार करतील मी जर हे नातं तोडलं तर. लोकांच्या बोलण्याचा विचार करत नेहा कुठलेच पाऊल उचलत नव्हती. त्यामुळे तर तिने तिच्या आणि तिच्या मुलीच्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी मागच्या काही महिन्यातच तिच्या आईच्या घरी पार्लर सुरू केले होते. पण हे पण तिच्या नवऱ्याला आणि सासूला आवडत नव्हते. तिला त्रास द्यायची लेवल त्यांनी अजूनच वाढवली होती. हा सगळा विचार करतच सकाळ झाली. पण आजूबाजूचे कोणीच तिच्या मदतीला आले नाहीत आणि नाही तिच्या सासूला किंवा नवऱ्याला समजवायला आले. रात्रभर बाहेर बसून बसून हे तर नेहाच्या चांगलेच लक्षात आले होते की जो स्वतःची मदत नाही करू शकत त्यांच्या मदतीला दुसरे कोणीही पुढे येणार नाही. तिला हे चांगलंच कळालं होतं की लोकांच्या बोलण्याचा विचार करत बसले तर आयुष्य असंच संपून जाईल. पण लोकांना दुसऱ्याचा विचार करायला तरी वेळ हवा आहे ना. जो तो आपापल्या व्यापात गुंतलेला आहे त्याला स्वतःचा विचार करायला वेळ नाही. तो दुसऱ्याचा काय विचार करणार. लोकांचा विचार करणं चुकीचं आहे. जर त्यांच्याकडे विचारायला वेळ असता तर अशी रात्रभर घराच्या बाहेर बसले नसते. सकाळी दूधवाला आला आणि सासूबाई दार उघडून दूध घ्यायला बाहेर आल्या. बरोबर त्याच वेळी नेहा घरात घुसली. तिला बघून सासूबाई ओरडत तिच्या मागे आल्या. अगं, घरात कुठे घुसत आहेस? काल रात्रीचे सगळे विसरलीस का? कसं ओढत फरफडत माझ्या मुलाने तुला घराच्या बाहेर काढली होती. असं म्हणत सासूबाईंनी तिचा हात जोरात पकडला. पण यावेळी नेहाने तिचा हात सोडवायला विनवण्या केल्या नाहीत. उलट एक जोरात धक्का देऊन सासूला जमिनीवर ढकलून दिले. अचानक लागलेल्या धक्क्यामुळे सासू जोरात चवताळून उठली आणि म्हणाली, अगं मूर्ख बाई, हे काय करत आहेस? तू स्वतःच्या सासूला धक्का देत आहेस. सासूच्या बोलण्याला उत्तर देत नेहा म्हणाली, हो, स्वतःच्या सासूला धक्का दिला आहे. गप्प बस म्हातारे. अजून एक शब्द जरी तोंडातून बाहेर काढला तर याद राख, पहिलेच एक पाय स्मशानात जाऊन पोहोचला आहे. आता कारण नसताना बकवास केलीस ना तर तुला पूर्णपणे स्मशानात पोहोचवून गप्प बसेन. समजलं का? आजपर्यंत गरीब स्वभाव असणारी, प्रेमाने सासूबाई सासूबाई म्हणणारी सून असे शब्द बोलायला लागल्यावर खरंच 440 वॉल्टचा करंट लागल्याशिवाय राहणार नाही. तिची सासू म्हणाली, अरे देवा, सूनबाई तुला वेळ तर लागले नाही ना? सासू स्वतःला वाचवत मागे सरकत ओरडतच मुलाला म्हणाली, अरे माधव, लवकर खोलीतून बाहेर ये, नाहीतर तुझी ही बायको मला खरंच मारून टाकेल. ओरडण्याचा आवाज ऐकून माधव खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, हा काय गोंधळ लावला आहे? माधव नेहाचा हात पकडण्याचा प्रयत्न करत म्हणाला, तुला सासूवर हात उचलताना लाज वाटत नाही का? नेहाने जोरात धक्का देऊन नवऱ्याला पण जमिनीवर ढकलून दिले आणि जोरात म्हणाली, खड्ड्यात गेली सासू आणि खड्ड्यात गेला नवरा.
तुम्हाला इज्जत दिलेली पचत नाही ना? मग आता भोगा. माझ्यावर केलेल्या प्रत्येक अत्याचाराचा, जखमांचा बदला घेतल्याशिवाय मी तुम्हाला असं सोडणार नाही. त्यानंतर तिला तोच बेल्ट तिथेच बाजूला पडलेला दिसला, ज्या बेल्टने माधव रोज तिला मारायचा. तिने तोच बेल्ट उचलला आणि त्याने 2-4 फटके नवऱ्याला ओढले. मार पडल्यावर माधव जोरात ओरडला. नेहा म्हणाली, आता कळाले का वेदना काय असतात? मला मारताना तुम्हाला खूप आनंद मिळत असायचा ना? तेवढ्यात खुशी खोलीतून बाहेर आली. पण यावेळी नेहाने खुशीला उचलून घेतले आणि तिच्यासोबत घेऊन गेली. नेहाने दाखवलेल्या हिमतीमुळे माधव शॉक झाला होता, त्यामुळे तो त्यावेळी काहीच करू शकला नाही. मग लगेच नेहाने घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केला. घटस्फोट घेताना मुलीच्या पालनपोषणाची चांगली भरभक्कम रक्कम तिने माधवकडून घेतली. आज ती तिच्या आईच्या घरात तिच्या मुलीसोबत आनंदात, सुखात स्वतःच्या मर्जीने जगत आहे आणि स्वतःचे पार्लर चालवत स्वतःच्या पायावर न डगमगता समाजात ताटमानेने उभी आहे. धन्यवाद.